काय रे, ही तीच आहे ना? कोणतीच? अरे तू म्हणला होता ना, गुरुजी म्हणाले कामवाली बाई पाठवतो, ती हीच का? हीच ती. आणि काय ग, ही काय कामाला यायची वेळ आहे? चल चटचट काम करून घे, चल. आता काय तुझी पूजा करू? तेव्हा तुमच्या घरात तर शिरले, आता लवकरच तुमच्या मनात पण शिरते की नाही बघा. काय ग, हातपाय धुतले? घरात हातपाय धुवून आली की. घरात उडी मारून माझ्या घरात आली का ग? नाही 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 नाही, तसं नाही. बाहेरून आली ना, होय. मग हातपाय धुवायला नको? चल हातपाय धुवून घे, हातपाय धुवून घे. तुम्हाला ते तुम्हाला काय ग, गाव कुठलं? ती इकडे कुठे राहते? बाजूच्या बोलता येतं ना तुला? गुरुजींनी बोलवलंय तुला. की चल गप मुर्द्या गप. तिला कामावर ठेवायचंय, मग तिची विचारपूस नको करायला, चौकशी नको करायला, का असंच तिला कामावर ठेवायचं? गप म्हणला ना. हा चल, झालं तुझं? चल. येतो. आले स्वच्छ हात धुतले? बघा की. हा, आज आपल्या घरी पूजा आहे. पूजेचं जेवण करता येतं ना तुला? समजा येते मला. अगं गुरुजींनी बोलवलं म्हणजे येतच असणार ना. होय. तुझं काय रे इथं बायकांमध्ये? हा चल हा इकडे, इकडं ये. हे बघ, हा भांड्यांचा साबण आहे म्हणून भसाभस वापरायचा नाही, काट कसर करायची, कळलं ना? हा चल इकडे, चल ना मूर्ती बाजूला हो. हा हे बघ, हे डबे दिसतायत तुला? दिसतेत की, चार दिसतेत. चार? म्हणजे सगळं समजा नीट दिसतंय. नाही तर काय करशील, साखरेच्या याच्यात मीठ टाकशील आणि मिठाच्या याच्यात साखर. नाही. चल इकडे, बाजू बाजू. हे बघ, पटापट स्वयंपाक करायचा. पटापट करायचा म्हणजे गॅस मोठा करशील आणि सगळा स्वयंपाक जाळून टाकशील. तसं नाही करायचं. गॅस कमी करायचा आणि स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाल्यावर सगळा वाटा पुसायचा, गॅस पुसायचा, भांडी घासायची. भांडी घासून झाल्यावर पुसणार कशाने? फडक्याने पुसणार नाक काय तू? फडक्याने पुशील. आपण साड्या कशासाठी नेसतो का? हा जो पदर आहे ना, तो पदर घ्यायचा आणि त्यांनी भांडी एकदम स्वच्छ पुसायची. कसं स्वच्छ? मला एकदम स्वच्छ लागतं, कळलं ना? स्वच्छ. हा चल. आणि ए थांब ग, नाव काय म्हणली तुझं? लक्ष्मी. लक्ष्मी. मी काय म्हणती? लक्ष्मी म्हणजे आता एवढं कळत नाही. लक्ष्मी मी तेच म्हणलं ना, तर ती लक्ष्मी मी असं काहीतरी म्हणती. हा हे बघ, प्रसाद करायचं म्हणजे शिरा करून बाजूला उभी राहशील, तर तसं नाही करायचं. पुरणपोळीचं नैवेद्य लागतं, पुरणाचं जेवण. हा पुरणपोळी, वरण भात,
चटणी, लोणचं, कोशिंबीर, पापड, बटाट्याच्या कचऱ्या, भजी, कळलं ना? हा आणि हे ऐक, आणि माझा लेकरू आहे देवा, त्याच्यासाठी मोदक करायचे, त्याला लय आवडतात, म्हणून 21 मोदक वेगळे करायचे. जमल ना तुला? करशील ना? समजा करणार की. हा समजा कर. हा आणि पटापट कर, कळलं ना? हा. ते बघा खुर्ची बोलवत आहेत हा, चल, चल, तुझी चिवे झाली, सगळं कर, पटापट. आले आले अरे मुर्दे सोड ना. स्वस्ति न इंद्रो वृद्धाश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. पंचामृत घेऊन या. हा काढते. अक्का तू कशाला जाते, आपण आणतो ना. हा जा. ओम सर्वे समद्राणी अनंताद्रतांतमय वसुंधरांया सामायिक सोमो राजा शोभनाकृता औषध प्रक्षिमाद्रता अद्य कलशार्चने कलाशास्य मुखे विष्णु कंठ रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणस्मृताः भुक्ते ज्ञानं परं पदावधने विक्रीणावैशमूर्जं शताक्रतो पूर्णादर्विपरापद सुपूर्णा पुनरापदावधने विक्रीणावैशमूर्जं शताक्रतो. हे त्याच्यावरती वाहा. अध्याय स्वसमेत ते विश्वत सोमरुष्णं भवावाजस्य संगते दधे कराणो अकारी संजिष्णो रसदवजना सुरभीन मुखाकर प्रणायुषिंतारिषद घृतं नमिक्षं घृतमस्य. काय वहिनी जमतंय का काय? सत्या भाऊजी मला काही जमत नाहीये करायला. ऐकन कुणी येत नसेल ना तर हे थोड्या वेळासाठी काढू का? काढा बिंदास, आपण वॉच ठेवतो. काढा. हा थँक गॉड. हे बरं वाटतंय मला. काय लास्ट मुमेंट हे पूजेचं वगैरे काय कशासाठी ठरवलं? आता माझी नुसती पळापळ होतीये. काय करू काही कळतच नाहीये. हे ना ह्या बायकांना कसं काय मॅनेज करतात ना मला तेच कळत नाही. आपल्याला वाटतं 24 तास घरात राहून ह्या काही करत नाही, पण तसं नाहीये हो. हा जेवणाचा घाट खूप असतो. आपण मदत करू काय तुम्हाला? ये बघा. म्हणजे तेवढे एकच मोदक मला कसा बसा जमला होता, तुम्ही तो पण मोडलात. एक काम करा, तुम्ही तिथे जा आणि लक्ष ठेवा कुणी येतंय का, कारण कुणी जर का आलं आणि मला बघितलं ना असं तर खूप प्रॉब्लेम होईल. टेन्शन नका घेऊ, आपण उभा राहतो. आपण वॉच ठेवतो व्यवस्थित. सांगा मला. हा हा हा. हे पाणी याच्यामध्ये हे पाणी होता आणि दुसरं स्वच्छ पाणी घेऊन या. हा आला रे आला सिंबा आला. तुम्ही गाणी काय गाताय? हो आला सिंबा आला. सिंबा सिंबा. काय रे, तू काय करतो इकडं? हा तिकडं बाहेर किती कामं पडली, तू काय करतो इकडं? बाजूला. काय ग, व्यवस्थित चाललंय ना सगळं? जमतंय ना? जमतंय की. हा मग कर लवकर लवकर, कळलं? चल तुझ्याशी बोलायचं. मी बघतीये ती आल्यापासून गुळाला मुंगळा चिकटावा ना तसा तू इथं चिकटलायस. पण काय बोलते अक्का, वहिनी आहे ती. काय? ती वहिनी आहे म्हणजे तिचा जो नवरा आहे ना तो आपल्या भावासारखा आहे ना. म्हणजे तो भाऊ म्हणून ही वहिनी, दादा वहिनी असं. तू काय करते इथे सांग ना? पाणी बदलायला आले. जा आपण जा बदल ना. निघ निघ. बशिवला ह्याचा. अगं हे काय करतेस तू? हा जमतंय की.
फोडणी टाकली. ही फोडणी देते. होय. हा बर बर कर कर करा. हा हा जमतंय. हा कर कर जम. वहिनी आपण परत आलो. सत्यभाऊजी बरं झालं तुम्ही आलात. ऐका ना, कसं आहे बाकी सगळं ना मी थोडं तरी मॅनेज करू शकते यु नो. प्रसाद आणि मोदकाचं मला काही जमणार नाही हो. काहीतरी करा प्लीज. वहिनी तुम्ही ते व्हिडिओ बघून करता काय ऑनलाईन बिनलाईन? नाही ते टाइम कन्झ्युमिंग आहे. काय कांजूमाग काय? नाही 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 तसं नाही. ते म्हणजे वेळ जाईल ना त्याच्यात. खूप इतका वेळ नाही आपल्याकडे. I'm just fed up of all this. नाही आता काय फेडू नका तुम्ही. सत्यभाऊजी फेड अप म्हणजे मला ना खूप असा कंटाळा आलाय. मला तर काही सुचत नाहीये मी काय करायला पाहिजे असं मला म्हणायचंय. वहिनी टेन्शन घेऊ नका. आपण आहे ना आपण करतो काहीतरी. करणार आपण काय. वहिनी थांबा आलो आपण. वहिनी आपण काय केलं. आपण सिंह आलो. इकडे रे मुडद्या. मी हा मुडदा कोण आहे? तुला मगाचपासून सांगते तिकडं काम आहे तिकडं काम आहे. तू सारखा इकडं काय येतोय? हा गुरुजींनी ते आणायला सांगितलं ना. मग हे ते मिळालं. येते मिळालं. हा मग हे ते घे आणि तिकडे नेऊन दे. हा गुरुजींना येते. जा. ए हळद कुंकूच्या वाट्या दे. हा बघू काय चाललंय. बदल कसं जमतंय. हा कमी गॅसवर करते ना. होय. हा कर लवकर लवकर कर. पूजा संपत आली. कळलं ना. हा हा वहिनी आपण परत एकदा आलो. सत्यभाऊजी काय करायचं मला काय कळत नाही. तुम्ही सारखे असे कसे काय येत आहे तिथनं मला कळत नाहीये. आपण सगळं मॅनेज करतो. आपण एकटा नाही आलोय. या बघा. मॅडम टेन्शन घेऊ नका. मी आले ना तुम्ही जाऊन आराम करा. मी सगळं बनवते. या सगळा करायचं त्यांना. आज तुम्ही आपल्या सोबत असता तर. पण आपण या उपरवाल्याकडे ना एवढंच मागतो की तुम्ही ना खुश राहा. डॉलीबाई आपली मजबुरी आहे. आपण नाही सांगू शकत तुम्हाला. आपल्याला माफ करा डॉलीबाई. पूजा संपन्न झालेली आहे. देवाला नमस्कार करा. आणि जो काही नैवेद्यासाठी आणलेला आहे तो प्रसाद घेऊन या. हा आणत्या. सावकाश सत्यभाऊजी. थँक्यू. काय ग काय करते तू तिकडं? ती मी स्वयंपाक झाला ना मग रखत होते. हा हे बघा की प्रसाद तुमचा रेडी. हे बघा हे मोदक पण रेडी. हा हा बघू बघू काय काय. अरे वा हे पण बघा की. हा, सगळं छान केलंय ग. तो सत्या कुठे आहे? सत्या ए सत्या. काय रे हा मगाचपासून इथंच बोंबलत आणि कामाच्या वेळेस कुठे गेला होता? ये बरं आता इथे थांबलो तर आपल्याला इकडे हाकलते. तिकडे थांबलो तर इकडे ये. हा बर बर जा. हा प्रसाद नेऊन दे गुरुजींना. जा जा नेऊन दे. हा हे सगळं तू छान केलंस ग. आज तुझा कामाचा पहिला दिवस आहे आमच्या घरचा. हा त्यात तुला गुरुजींनी पाठवलंय म्हणून प्रसादाचा पहिला मान तुझा. घे मोदक खा. मला कशाला.
मला नको ते मला ते आवडत मला नको. अगं खा. काय ग कसला विचार करते? नाही साईवांना आवडतात ना हो, त्यांच्यासाठी राहू दे. अगं त्याला तर देणारच आहे, पण तू खा, तुझा मान पहिला आहे ना, खा. नाही नको नको. आके आके हे कुठे ठेवायचं आपलं? ते तुमच्यासाठी मोदक बनवले. हे नाही नाही ती अगं तुला काय अक्कल आहे का? तू का त्याला खायला घातलं? हा, तू काय परस्पर ठरवते का काही? मी आहे ना इथं, मला सांग ना, तू काय तिला खायला अगं कोणी आहे का घरात? आपण बघतो जरा. काय ग, तू काय समजतो स्वतःला? आहे सगळे आहे. आई तुम्ही या ना. तू का भरवला? तुला कोणी सांगितलं होतं का? मी आहे ना, मी त्याची बहीण आहे, मी भरवलं असतं माझ्या लेकराला. मी तू का भरवलं? हा तू विचारत जा, काय म्हणते तू? ताट हातात. ए कबीर राधा, हे कबीर. आई आपण तुमच्यासाठी ना काहीतरी चहा पाणी घेऊन येतो. काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, दुसऱ्यांना लय शहाणपणा शिकवता, स्वतःकडे काय अक्कल आहे का? झालं तुझं बोलून? तू बोलायलास म्हणून नाही आले मी इथे. मग कशाला आलाय? हा, आणि हिम्मत कशी झाली माझ्या घरात यायची? कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. कितीही काहीही केलं तरी सुधारणा म्हणून नाही. आडातच नाही तर पोह्यात कुठून येणार? मला शहाणपणा शिकवायचा नाही. हा, आम्ही नव्हतो आलो तुमच्या घरी आमंत्रण घेऊन या म्हणून बोलवायला. अक्के आईनं आपण बोलवलं होतं. हे बघ, जो काय राडा आहे ना तो आपल्यामध्ये आणि डॉलीबाईंमध्ये. आपण जेवढा तुझा रिस्पेक्ट करतो ना तेवढाच आईंचा पण रिस्पेक्ट करतो. तेव्हा आईनं आपण बोलवलंय. तुला जे काय बोलायचं ना ते आपल्याला बोल, त्यांना नको. देवा, तुम्ही बोलायला म्हणून नाही आले मी इथे. देवदर्शनाला नाही कसं म्हणायचं म्हणून आले दर्शनाला. घ्या, अजून अपमान करून घ्या. लय हाऊस होती ना यांना बोलवायची. घे आता अपमान करून घे. अक्के जरा तू ठण घेतेस का? एक काम कर, तू सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये ना. अक्के आपल्यासाठी सगळ्यांना पाणी घेऊन ये ना. बघा, नुसता पैसा असून उपयोग नसतो ना, त्याचा वापर कसा करायचा हेही कळायला लागतं. म्हणजे अरे देवानं मेंदू सगळ्यांनाच दिलाय, पण त्याचा उपयोग किती लोक करतात तसंच आहे. अक्काकडे पैसा चिक्कार आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे कुठे माहित आहे. पाणी द्यायला घरात नोकर पण नाहीये. सगळी कामं आपणच करायची, तर मग काय बरं त्या पैशाचा उपयोग? करेक्ट आहे मॅम. किती वाईट रे बिचारी अक्का. आजही सगळी कामं तूच केली असशील नाही? मला सांगायचं ना, मी पिंकीला पाठवलं असतं मदतीला. हं? बाजूला बघा. लक्ष्मी, पाणी आण. घरातलं कोणीच ऐकत नाही. कामवाली तरी ऐकेल अशीच आणायची ना. चला चला आपण दर्शन घेऊया. लक्ष्मी, पाणी आण, प्रसाद घेऊन ये. कशाला? आपण आणतो ना. सत्या, तू इथेच उभा राहा. मामा यांना पाठवू काय? अंडे गब्बर जा. एकदा सांगितलं ना, कोणी कुठेही जायचं नाही, इथेच उभे राहा. अरे पण लक्ष्मी, पाणी, प्रसाद आणि चहा पण घेऊन ये.
मॅम आपण तोपर्यंत दर्शन घेऊन येऊया का? हो हो चल हा वरतीच ना. हा हातात दे, त्यांच्या हातात दे. अगं सांडलं बघ सगळं.